नागपूरच्या सीताबर्डी भागात बुधवारी रात्री मोठा अपघात झाला। हलगर्जीपणाने जाणारा एक वेगवान ट्रक उड्डाणपुलाजवळील अडथळ्याला धडकला। धडक इतकी जोरदार होती की ट्रक चालकाने ट्रक घटनास्थळी सोडून पळून जाण्यापूर्वी बॅरियरला सुमारे 100 मीटरपर्यंत फरफटत नेलं। या ट्रकमध्ये सिमेंट भरलेलं असल्याचं सांगण्यात आलं आहे। घटनेनंतर पोलिसांनी ट्रकच्या नंबर प्लेटवरून तपास सुरू केला आणि ट्रक मालक निलेश कुलकर्णी याची ओळख पटवली। ट्रक मालकाने पोलिसांना सांगितलं की हा ट्रक कोराडी पॉवर प्लांटमधून मिहानला सिमेंट घेऊन जात होता, तर हा ट्रक मध्य प्रदेशातील रीवा येथील रहिवासी सोनू कुमार नावाचा चालक चालवत होता। पोलीस सध्या चालकाचा शोध घेत आहेत। तर अपघातानंतर नुकसानग्रस्त ट्रक पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे। तर या अपघातात सार्वजनिक बांधकाम विभागाचं अंदाजे 1.5 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे। विशेष म्हणजे सीताबर्डी उड्डाणपुलावर यापूर्वी देखील अशाच प्रकारचे बॅरियर्स बसवण्यात आले होते, परंतु वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे ते काढून टाकावे लागले। काही दिवसांपूर्वीच पुन्हा बसवण्यात आले होते। आता या अपघातानंतर हे बॅरियर्स पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले आहे।